आपकी अदालतमध्ये AIMIMचे प्रेसिडेंट असदुद्दीन ओवेसींवर आरोप आहे की हे दुहेरी खेळ खेळतात. ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही नरेंद्र मोदींचे सर्वात मोठे ट्रोलर आहात? संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर तुमची भाषणे खूप ऐकायला मिळतात. पण नरेंद्र मोदींचे जे विरोधक दुसरे नेते आहेत, ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तेलंगणामध्ये राहुल गांधी गेले होते. तर ते म्हणाले, "मोदींचे आहे 2 यार, ओवेसी आणि केसीआर." तर माझं मत असं आहे, की अ, अ, मोदींचा जो मित्र आहे, तो आहे राहुल गांधी. मी बोललो होतो हे. ओवेसी राजस्थान मध्य प्रदेशमध्ये नव्हता. ओवेसी छत्तीसगडमध्ये नव्हता. कसा जिंकला तिथे? तुम्ही जिंकवलं का? सौदा केला का त्याचा? मोदींबरोबर. एक दिवस तुम्ही सर एक असा प्रोग्राम करा, ज्यामध्ये एक कटघऱ्यामध्ये मी असीन आणि तिथे विविध आमचे दुसऱ्या पक्षाचे विरोधी उभे राहावेत. मी तुम्हाला सांगतो 10 मिनिटाच्या वर नाही बसू शकणार माझ्यासमोर. ते लोक 306 सीटांवर बीजेपी जिंकते आणि आम्ही लढतो फक्त 3 लोकसभा सीटसाठी. हैदराबादच्या लोकांना सलाम, बीजेपीचा पराभव केला. औरंगाबादमध्ये 21 वर्षाच्या शिवसेनेच्या एमपीला औरंगाबादच्या जनतेने इम्तियाज जलील यांना आपला खासदार बनवला. किशनगंजमध्ये लढलो. किशनगंजमध्ये आम्ही 3 लाख वोट मिळवतो. काँग्रेसचा उमेदवार 3-3.5 लाख वोट मिळवतो आणि एकच सीट जिंकतो, काँग्रेस युती. चला 3 हे झालेत. मोदी कसे काय जिंकले 306? त्याचं उत्तर नाही देत आहेत. ते उत्तर देतात. ते म्हणतात, की प्रत्येक नेत्यावर ईडीची केस आहे, सीबीआयची केस आहे. पण एक ओवेसी साहेब आहेत, ज्यांच्यावर ईडीची केस नाही, नाहीये. तुम्ही बघा, माझ्या शरीरावर खूप जखमा आहेत. माझी ही सवय नाहीये, की मी सगळ्यांना दाखवत फिरू, की हे बघा इथे जखमा आहेत, इथे मार लागलाय, इथे मला लागलाय. खूप साऱ्या जखमा आहेत. तुम्हाला काय वाटतं, की मी ओरडत फिरावं, रडत फिरावं, की हां, मी लुटलो गेलो, मी उद्ध्वस्त झालो, असं झालं. होत असतं. बरं, मी ज्या दिवशी सत्तेमध्ये येईन ना, नक्कीच आहे ईडी माझ्याजवळ येईल. ज्या दिवशी मी मिनिस्टर बनीन किंवा जेव्हा मी काही चुकीचं काम करीन. म्हणूनच तर ते म्हणतात ना, की प्रेमाचे दुकान आहे, त्याचे दरवाजे ओवेसीसाठी बंद आहेत. अरे बाबा, सर खूप चांगलं आहे. मी तर म्हणतो, की तो दरवाजा बंदच राहू दे नेहमीसाठी. गरिबांचा तर दरवाजा आमच्यासाठी उघडाच आहे. ज्याला न्याय आवडतो त्याचा दरवाजा उघडाच आहे आमच्यासाठी. जेव्हा आम्ही लोकांच्या हृदयात आलोच आहोत, तर हे आता त्याचं काय करायचं? बघा याचा परिणाम हा आहे ना, की मोदींच्या विरोधात जी आघाडी बनली आहे, त्या आघाडीमध्ये तर तुम्हाला स्थानच नाहीये. नाही, आधीच ही घोषणा झाली होती. आदेश काढण्यात आला होता. आदेश काढण्यात आला होता, की ओवेसीला परवानगी नाही दिली जाणार म्हणून. हा एलिट क्लब आहे भारताच्या सेक्युलर चौधरींचा. तर मग मी काय करू? आम्ही तर ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार आहे. आम्ही कुठे जायचं? तर मी तर आयुष्यात हेच शिकलो आहे, की तुम्हाला दरवाजा तोडून आत जावं लागेल. मैदान असंच बनेल. जाणार. नसेल बोलवायचं तर मग मी काय करू? पण हे पण मग एक गोष्ट ऐका. यूपीएच्या सरकारमध्ये 2004 ते 2012 मध्ये आम्ही होतो. जेव्हा कम्युनिस्ट पार्टी सोडून गेली होती. कम्युनिस्ट पार्टीने अडवाणी साहेबांसोबत वोट दिले मनमोहन सिंगच्या विरोधात. तर असदुद्दीन ओवैसीनी मनमोहन सिंगसाठी वोट दिले. जेव्हा मी धुतल्या तांदळासारखा होतो. आता बघा अचानक कशी बदलली आहे परिस्थिती. आता एकेकाळी तुम्ही तुम्ही स्वतःच म्हणायचात, की तुम्ही सर्वांची लैला आहात. आता तुम्ही अशी लैला आहात, जिचा कोणी मजनूच नाही. तर असं आहे ना, की लैला मजनूची गोष्ट आहे ती सत्य घटनेवर आधारित आहे. आणि ही कमीत कमी 1400 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. पण आज देखील लोकं लैलाची आठवण काढतात. उद्याही लोकं लैलाचीच आठवण काढतील. तर माझे मजनू खूप आहेत. तर त्याला अजिबात मला नकारता येत नाही. उल्लेख तर होणारच. आता बाबा, आता आपकी अदालत कोणाच्या नावाने उल्लेखलं जाईल? रजतजी तुमच्या नावाने ओळखलं जाईल. मग कोणी कॉपी करू दे, काहीही करू देत, ओरिजिनल तर तुम्हीच आहात ना. तसंच ही लैला ओरिजिनल आहे. आठवण काढतील, काही हरकत नाही. यूपीवरून कोणीतरी मला फिगर्स पाठवले आहेत. काही सीट्स आहेत बिजनौरच्या, सुलतानपूरच्या, फिरोजाबादच्या, जिथे समाजवादी पार्टी आणि आरएलडी एकत्र लढले होते आणि त्यांचा यामुळे पराभव झाला होता. त्या ठिकाणी तुमचे उमेदवार होते. यूपीमध्ये 400 सीट्स आहेत. काँग्रेसने लढल्या 400, जिंकल्या 2. पण काँग्रेसवर आरोप नाही लागणार. बहेनजी लढल्या 400, जिंकल्या 1. कोणी काहीच नाही बोलणार. असदुद्दीन ओवैसी लढले बाबूसिंग कुशवाहासोबत युती करून 100 सीटा, तरी पण नाही जिंकलो. पण जे 400 लढून 2 आणि 1 जिंकतात, त्यांच्यावर कोणीच काही बोलत नाही.
अच्छा, अखिलेश यादव 2014ची निवडणूक हरले. विधानसभेची, 17ची संसदेची, विधानसभेची निवडणूक हरले. 2019ची संसदेची निवडणूक हरले. 2022ला पण विधानसभेची निवडणूक हरले. अशा 4 निवडणूक हारल्यानंतर देखील त्यांना आज देखील लोकं म्हणतात, "दादा तुमच्यासाठी काय पण." आणि आम्ही गालीचा पसरवू, पण स्टेजवर नाही येऊ देणार. मौलाना अरशद मदनी सारखी लोक हं. ते म्हणाले की ओवेसीच्या उपस्थितीमुळे निवडणुकांचे ध्रुवीकरण होते आणि मोदींना याचा फायदा होतो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की तुम्ही जर आता हा मुद्दा काढला आहे, मी ह्याच्या आधी कधी बोललो नव्हतो ही गोष्ट, की माझ्याजवळ हैदराबादमध्ये यूपीच्या निवडणुकीच्या आधी 2 मोठमोठे मुफ्ती आले होते. मी कधी पब्लिकली बोललो नव्हतो, पण आज बोलतोय. मला हे बोलावं लागतंय. 2 मुफ्ती येऊन बोलले, की आम्ही एक मोठ्या मौलानाचा संदेश तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही निवडणुकींपासून माघार घ्यावी. तर मी म्हणालो त्यांना, की मी समुद्राच्या मध्यभागी पोहतोय. आता आता तर मी माघार घेऊच शकत नाहीये. तर काय केलं पाहिजे? एक काम करा तुम्ही समाजवादी पार्टीला सपोर्ट कराल? तर मी म्हणालो, "हो, आम्ही करू." तर म्हणालो, की माझी त्यांच्याशी युती करा. ते म्हणाले, "किती सीट्स पाहिजे?" तर मी म्हणालो, "मला 10 सीट्स पाहिजेत आणि अशा 10 सीट्स ज्यामध्ये समाजवादी पार्टीचा कोणताच एम-एल-ए नसावा." हे मी बोललो तेव्हा ते खूप खुश झाले. ते दोघं मुफ्ती. बोलले, "अरे वाह! ओवैसी साहब अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देईल." मी म्हणालो, "बिस्मिल्लाह करा. अल्लाह आशीर्वाद देतोय मला, तर जा घेऊन या." गेले आणि जाऊन ते बोलले, की खूप आनंदी झाले माझ्यासोबत आणि मी प्रयत्न करू. तर मी म्हणालो, की "ठीक आहे, प्रयत्न करा." तो प्रयत्न चाललाय आजपर्यंत. तर मी तर तयार होतो. बिहारच्या निवडणुकीत मी आर-जे-डीच्या 2 राज्यसभेच्या आमदारांना जुन्या संसद भवन सेंट्रल हॉलमध्ये जाऊन भेटलो. दोघांना जाऊन भेटलो मी. म्हणालो, "सर मी लोकसभेची निवडणूक लढलोय. 3,00,000 वोट मिळालेत. आता सीमांचलमध्ये फक्त आम्हाला 5 सीट द्या. फक्त 5." एक तर हसत राहिले. दुसरे मोठे शिकलेले व्यक्ती होते. "हां, हां, हां. चहा प्या, कॉफी प्या." दुसरे म्हणाले, की "तुम्हाला काय एवढी हौस आहे हैदराबादसोबत लढण्याची?" म्हणालो, "भारताचा भाग आहे. मला मला लोकशाहीवर विश्वास आहे." मी तर केलं अख्तरुल इमान. पटनाला जाऊन सर्व लोकांना भेटून आलो. कोणी तयार नव्हतं. आता ह्यात माझी चूक कुठे आहे? जर ओबीसीकडून ध्रुवीकरण होतंय, तर मोदीजी 306 सीट माझ्यामुळे जिंकतायत. यांना बोललं पाहिजेच. आता तर ते 370चा दावा करत आहेत. आता कोणाला बनवणार? आरोप माझ्यावरती लावतील. बघा प्रत्येक गोष्टीला नवरा तुम्ही मलाच बनवाल आणि स्वतः बाजूला राहाल आणि नवरा नाही बनणार तर ह्यात मी काही नाही करू शकत. तुम्ही माझ्यावर आरोप लावताय. कसला आरोप लावताय? बाबा तुम्ही 300 सीटा, सीएएचा कायदा बनला, ट्रिपल तलाकचा कायदा आला, यूसीसी होत असेल तर ओवीसी जबाबदार आहे. बाबा तुमचं जे राजकारण आहे ना 60 वर्षांचं ते अपयशी सिद्ध झालंय. जे तुम्ही बोलत होता की कंपोझिट कल्चर, सेक्युलरिझम ते कुठे गेलं सेक्युलरिझम सांगा मला? मुसलमान लोक कधी भारताच्या विधानसभेमध्ये समान नंबरमध्ये होते सांगा मला? कधीच नव्हते. जेव्हा यूपीएचं सरकार होतं, तेव्हा मायनॉरिटीचं बजेट 0, टोटल बजेट 0.01% होतं. आता मोदीजींनी त्याला 0.001% केलंय. आता सांगा, कोण जबाबदार आहे याला? बघा काँग्रेसची लोक तर बोलतात की कर्नाटकमध्ये मुसलमानांनी आम्हाला भरपूर वोट दिले आणि म्हणून आम्ही जिंकलो, विधानसभेमध्ये आमचं सरकार बनवलं, पराभव केला बीजेपीचा. हे खूप चांगलं आहे. चला विधानसभेमध्ये तुम्ही 26 जिंकावे. विधानसभा येतेय 26च्या 26, 28 मध्ये 26 जिंकावे. किती मुसलमानांना तुम्ही तिकीट देणार आहात एमपीचं सांगा मला? तुम्ही जर क्रेडिट घेत आहात ना कम्युनिटीचं तर एमपीचं तिकीट द्या त्यांना. नाही देणार. तुम्ही त्यांना मोठमोठ्या पदावर ठेवा. नाही ठेवणार. वोट घ्यायला येतात. हा अनरिटन नियम तयार झालाय भारताच्या राजकारणात, की ज्याला मुसलमानांचे वोट पाहिजेत त्याला बोला, की मुसलमान लांब राहा आणि वोट आम्हाला द्या आणि शांत राहा. मोदीजींचं काय म्हणणं आहे, की मला नकोय मुसलमानांचं वोट. मार्जिनलाईज करा यांना. निवडणुका येतील तेव्हा मोदीजी म्हणतील, की सगळ्यांची साथ, सगळ्यांचा विश्वास, सगळ्यांचा विकास, बंधू आणि भगिनींनो, हे चालू होईल. तर तर यामुळेच तर तुम्हाला मोदीजींची बी टीम असं म्हणतात. अजिबात नाहीये. बघा खोटं बोलताय. मुसलमानांचा मुद्दा तर तुम्हीच मी उचलता सर्वांच्या पुढे येऊन. नाही, का नाही उचलला पाहिजे? जेव्हा जेव्हा समाजवादी बीजेपीचा उमेदवार अप्पर कास्ट हिंदू आहे राज्यसभेचा आणि सगळे अप्पर कास्ट लोकं त्याला वोट देतात, की आमचा भाऊ आला. मग मी काय चुकीचं करतोय? अकाली दल लढतो, भगवत मान तुम्ही लढता, शीखांना वोट देता, दुसरे पण वोट मिळतात त्यांना, मराठ्यांना वोट देतात आणि पक्षांना तर तिकीट बघून देतात ना, की बाबा ह्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती समुदायाचे जास्त आहेत, त्यांना वोट द्या. तेच तर देता ना तुम्ही. तुम्ही जयंत चौधरीला का घेऊन आला आहात? कारण तो जातोय. वेस्टर्न यूपीमध्ये त्यांना स्वीप करायचं आहे बीजेपीला. तर जयंत चौधरीला आला घेऊन.
तुम्ही रितेश पांडेला का घेऊन आलात? कारण तो अपर कास्टचा आहे. असे भरपूर उदाहरणं आहेत. मी देऊ शकतो. तुम्हाला का कोणी घेऊन देत नाही, की यांच्याकडे पण मुसलमान वोट्स आहेत? नाही, नाही, नाही. आम्हाला घेऊन येण्याची गरज नाहीये. मला हे बोलायचं आहे, की मुसलमान जेवढ्या 17-18 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, ते फक्त वोट देणारे बनले. वोट घेणारे नाही बनले. ज्या दिवशी आपण वोट घेणारे बनवू, त्या दिवशी भारताचं राजकारण मजबूत होईल. अजून कोणी प्रश्न विचारणार? भारताच्या राजकारणात दोन मोठे पक्ष आहेत, भाजप आणि काँग्रेस. तुमच्या मते तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण आहे? भाजप की काँग्रेस? दोघे आहेत. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. काहीच फरक नाहीये. पण राहुल गांधी ही यात्रा काढत आहेत, भारत जोडो यात्रा. सर, मी त्यांचा स्पोर्ट्स पर्सन कधीच नाही बनू शकत, इन्शल्लाह. त्यांचं त्यांनाच माहीत, तेच सांगतील. ते माशाल्लाह असे खूप शिकलेले आहेत, कर्तृत्वान आहेत, मोठ्या कुटुंबातले आहेत आणि त्यांच्या घरात एक नाही किती 3 प्राईम मिनिस्टर होते. त्यांनाही व्हायचं असेल तर माहीत नाही मला. तर ते कधी होऊ शकतील प्राईम मिनिस्टर तुमच्या मते? नाही, मी स्वतःबद्दल सांगू शकतो, की मला प्राईम मिनिस्टर बनण्याची इच्छा नाहीये. नाही, मला मंत्री बनायची इच्छा आहे. माझ्या आयुष्याचा उद्देश वेगळा आहे. माझ्या आयुष्यातील स्वप्न वेगळे आहेत. आता ज्यांना बनायचं आहे, तुम्ही त्यांच्या विचारधारेसोबत स्पर्धा करा ना, मोदीजींच्या. तुम्ही विचारधारेसोबत स्पर्धाच करत नाहीयेत तुम्ही. तुम्ही तुमचं गोत्र दाखवता. तुम्ही त्याच स्तरावर कसे खेळणार सांगा मला? ज्या स्तरावर मोदीजी तुम्हाला खेळवतायत, तुम्ही त्याच स्तरावर खेळताय. एवढ्या निवडणुका तुम्ही बघताय, की काय होतंय, तर तेच तर लोकांचे जबाबदार तेच आहेत मग असं मला त्यामुळे वाटतं. अमित शाह म्हणतात, की एक एक असा स्पेसक्राफ्ट आहे, जो काँग्रेस वारंवार प्रक्षेपित करत असते, पण ते होत नाही. मी अमित शहाबद्दल नाही सांगू शकत. कारण तुम्ही उगाचच मला फसवताय. एका बाजूला राहुल गांधी, एका बाजूला अमित शहा. फस गई रजिया गुंडों में असा हाल आहे माझा.